नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे कांद्याची पात मुगाची डाळ टाकून। त्यासाठी आपण मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। ती गरम पाण्यात आपण भिजत घालणार आहोत। 15 मिनिटांसाठी आपण गरम पाण्यात मुगाची डाळ भिजत घालणार आहोत। कांद्याची पात आणि डाळीसाठी आपण ही कांद्याची पात घेतलेली आहे हिरवी। हिला आता आपण बारीक कट करून घेऊया। आता मी हे कांदे बारीक कट करून घेणार आहे। आता आपला हा कांदा कापून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला मिरची पावडर लागेल 1 चम्मच, मीठ चवीनुसार, लसूण आणि जिरा, हळद। आता आपण कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसूण आणि जिरा टाकणार आहे। लसूण आपला हलकासा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मुगाची डाळ। मुगाच्या डाळीला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनिट। मुगाच्या डाळीचा कलर आता आपला हलकासा चेंज होत आलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण मिरची पावडर 1 टेबलस्पून, हळद, मीठ चवीनुसार। मसाले छान आता मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। मसाले मिक्स झाल्यानंतर आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे। डाळीला आणि कांद्याला छान पैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवर 10 मिनिट शिजू द्यायचं आहे। कांद्याची पात आणि डाळ छान मिक्स झालेली आहे। आता आपण याला 10 मिनिटं असं झाकून शिजवणार आहे। आता आपल्या भाजीचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि 5 मिनिटं अजून शिजू द्यायचं आहे आपल्या भाजीला। आता आपल्या डाळ आणि कांद्याची पात रेडी झालेली आहे। आता आपली कांद्याची डाळ आणि पात रेडी झालेली आहे। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।